निर्गम प्रकरण 4. तेव्हा मोशेने उत्तर केले, पण ते माझा विश्वास धरणार नाहीत व माझे म्हणणे ऐकणार नाहीत. ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तुझ्या हाती ते काय आहे? तो म्हणाला, काठी आहे. त्याने म्हटले, ती जमिनीवर टाक. ती त्याने टाकीताच तिचा साप झाला. त्यास पाहून मोशे पळाला. परमेश्वराने मोशेस सांगितले, आपला हात पुढे करून त्याचे शेपूट धर. त्याने हात पुढे करून ते धरिले, तो त्या सापाची त्याच्या हातात काठी झाली. ह्यावरून ते विश्वास धरतील की त्यांच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याचे तुला दर्शन झाले आहे. परमेश्वराने त्यास आणखी सांगितले, आता आपला हात आपल्या छातीवर ठेव. त्याने हात छातीवर ठेवून बाहेर काढिला, तो कोडाने बर्फासारखा पांढरा झाला. मग त्याने त्यास सांगितले, पुन्हा आपला हात छातीवर ठेव. तेव्हा त्याने पुन्हा छातीवर हात ठेविला आणि छातीवरून बाहेर काढिला, तो पूर्ववत तो त्याच्या शरीराच्या इतर भागांसारखा झाला. त्यांनी तुझा विश्वास धरला नाही व पहिल्या चिन्हाची सूचना मानली नाही, तर ते या दुसऱ्या चिन्हाची सूचना खरी मानतील. पण जर त्यांनी या दोन्ही चिन्हांवर विश्वास ठेवला नाही व तुझे ऐकले नाही, तर तू नदीचे पाणी घेऊन कोरड्या जमिनीवर ओत, म्हणजे तू नदीतून घेतलेल्या पाण्याचे कोरड्या भूमीवर रक्त होईल. तेव्हा मोशे परमेश्वरास म्हणाला, हे प्रभू, मी बोलका नाही, पूर्वीही नव्हतो व तू आपल्या दासापाशी बोललास तेव्हापासूनही नाही. मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे. तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्यास मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करीतो? मी परमेश्वरच की नाही? तर आता जा, मी तुझ्या मुखास सहाय्य होईन आणि तू काय बोलावयाचे ते तुला शिकवीन. तेव्हा तो म्हणाला, हे प्रभू, तुझ्या मर्जीस येईल त्याच्या हस्ते त्यास संदेश पाठीव. मग मोशेवर परमेश्वराचा राग भडकला व तो त्यास म्हणाला, लेवी अहरोन हा तुझा भाऊ नव्हे काय? त्याला चांगले बोलता येते हे मला ठाऊक आहे. पहा, तो तुला भेटावयास येत आहे. तुला पाहून त्याच्या मनात आनंद होईल. तू त्याच्याशी बोलून त्याच्या मुखात शब्द घाल. मी त्याच्या व तुझ्या मुखास सहाय्य होईन आणि तुम्ही काय करावयाचे ते तुम्हास शिकवीन. तो तुझ्यातर्फे लोकांशी बोलेल, तो तुझे मुख होईल आणि तू त्याला देवाच्या ठिकाणी होशील. तू आपल्या हाती ही काठी घे, हिने तू चिन्हे करून दाखविशील. मोशे मिसर देशास परत येतो. मग मोशे तेथून निघून आपला सासरा इथ्रो याच्याकडे गेला व त्याला म्हणाला, मला मिसरातल्या माझ्या भाऊबंदांकडे परत जाऊ द्यावे आणि ते अजून जिवंत आहेत किंवा नाहीत ते मला पाहू द्यावे. तेव्हा इथ्रो मोशेला म्हणाला, सुखाने जा. मिद्यान देशात परमेश्वर मोशेला म्हणाला, चल, मिसर देशात परत जा, कारण तुझा जीव घेऊ पाहणारे सगळे मृत्यू पावले आहेत. मग मोशे आपली बायको व मुलगे यास गाढवावर बसवून मिसर देशास परत जावयास निघाला. तो देवाची काठी आपल्या हाती घेऊन चालला. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू मिसरास परत जाशील तेव्हा पहा, ज्या अद्भुत कृती मी तुझ्या हाती ठेविल्या आहेत त्या सर्व फारो पुढे करून दाखीव. तरी मी त्याचे मन कठीण करीन आणि तो माझ्या लोकांस जाऊ देणार नाही. तू जाऊन फारोस सांग, परमेश्वर म्हणतो, इस्रायल हा माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे. मी तुला सांगितले की माझ्या पुत्रास माझी सेवा करण्यास जाऊ दे, पण तू त्यास जाऊ देण्याचे नाकारिले. तर पहा, मी तुझा पुत्र, तुझा ज्येष्ठ पुत्र जिवे मारीन. मग मोशे प्रवास करीत असता उतारशाळेत असे झाले की परमेश्वराने त्याला गाठून जिवे मारावयास पाहिले. तो सिप्पोरा हिने एक धारेची गारगोटी घेऊन आपल्या मुलाची अग्रत्वचा कापिली आणि ती मोशेच्या पायांपाशी ठेवून ती म्हणाली, तू रक्ताने मिळविलेला माझा नवरा आहेस. तेव्हा परमेश्वराने मोशेला पिडण्याचे सोडिले. रक्ताने मिळविलेला नवरा असे तिने सुनतेला अनुलक्षून म्हटले. मग परमेश्वर अहरोनास म्हणाला, मोशेला भेटावयास तू रानात जा. तो गेला आणि देवाच्या डोंगरावर त्याला भेटून त्याने त्याचे चुंबन घेतले.
मग परमेश्वराने त्याला जे काही सांगून पाठविले व जी चिन्हे करून दाखविण्याची आज्ञा केली ती सर्व मोशेने अहरोनास सांगितली. नंतर मोशे व अहरोन यांनी जाऊन इस्रायल वंशाचे सर्व वडीलजन जमविले आणि परमेश्वराने मोशेस जे काही सांगितले होते ते सर्व अहरोनाने लोकास कळविले आणि त्यास चिन्हे करून दाखविले. तेव्हा लोकांना विश्वास आला. परमेश्वराने इस्रायल वंशजांची भेट घेऊन त्यांची विपत्ती पाहिली हे त्यांनी ऐकले. तेव्हा त्यांनी नमन करून त्याची आराधना केली.